मी लक्ष्मण राठोड. आज मी सोनपेठ तहसील कार्यालयासमोर आलेलो आहे. मी एक नवीन बिझनेस प्लॅन सांगणार आहे. इकडं दाखवा. हे थंडगार लिंबू सरबत आहे. त्याच्यामध्ये 15 लिटर पाणी बसते. 15 लिटर पाणी बसते आणि टोटल 70 ग्लास होतात. एक ग्लास हा 10 रुपयाला विकला जातो. शेंड लोकांच्या आणि थंड दिमागवाल्या लोकांना जे 2-2 हजार रुपये मतं घेऊन जे मतदान केलेत आणि कट्ट्यावर बसून जे गप्पा मारतात, अशा लोकांना मी आवाहन करतो की या भयाचं थोडंसं नॉलेज घ्या. तुम्ही कसं चाललंय? व्यवस्थित? एक नंबर आहे रिझल्ट. आता मी पिलं, मला तर लय भारी वाटलं. आणि लोकांच्या चाकरी करण्यापेक्षा थोडं सुधरा. आणि एक नंबर आहे. एक जार घ्यायचंय, एक हे टाकायचं. तुम्ही काही बी तुमचं नाव टाकू शकता इथं आणि व्यवस्थित बिझनेस करू शकता. आता आम्ही शासकीय ह्याच्यात आहे, पण कमी पैशात आहे. गाडी बी आपली अवरेजवाली आहे आणि 500 रुपयाला जार आहे. आणि ह्या सगळ्या तुम्ही कुठले भाई? लिंबा कारखाना. वा, लिंबाचा आणि लिंबा लिंबू टाकून पाणी येतं. म्हणजे प्रॉपर. एक मिनिट, इकडे घे. म्हणजे यांचं गाव लिंबा कारखाना आहे आणि ते लिंबू टाकून पाणी विकतात आणि त्याच्यामध्ये पाण्यात लिंबू टाकून साखर काढून ते लोकांना विकतात आणि अतिशय चांगली सेवा देतात. तुमचा अभिनंदन. असेच तुम्ही पुढे जा आणि राजकारणीच्या लादी लागू नका. मी निवडणूक लढलेली आहे. मी 210 मतं घेतले विदाऊट पैसे. मी विकलो गेलो नाही आणि आज खर्च सादर करायला आलतो. आय एम हॅप्पी. पण मी आता हे नवीन प्लॅन मी माझ्या मित्रांसाठी सांगणार आहे, जे कट्ट्यावर हे पडलो, ते आलं, हे यायला पाहिजे होतं, ते यायला पाहिजे होतं, ह्याचे पैसे घेतले, त्याचे पैसे घेतले. असं घेऊन चालत नाही. संसार चालवायला असं उद्योग लागतो आणि असं उद्योग करायला असं जिगरबाज माणूस लागते. म्हणून जास्तीत जास्त ह्या मित्रांना सपोर्ट करा. सोनपेठ तालुक्यातील लोकांनी जास्तीत जास्त हा प्या. मी पण पिलेला आहे आणि बाहेर तुमचे 3 गिलास मी घेतले पैसे. थँक्यू.